नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 7वा पाठ दुपार या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर आपण आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, तुलना करा। तर कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार या दोन्हीमध्ये आपल्याला तुलना करायची आहे। तर कष्टकऱ्यांची दुपार, शारीरिक कष्ट अमाप, तर लेखनिकांची दुपार कशी असते, शारीरिक कष्ट कमी। 2, कष्टकरी उन्हातान्हात काम करतात। तर लेखनिक कार्यालयात खुर्चीत बसून काम करतात। कष्टकरी यांची साधने कष्टाची असतात। लेखनिकांचे संगणकासारखे आधुनिक उपकरण ते वापरतात। 4, सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात। कोणाच्या? कष्टकऱ्यांच्या। तर लेखनिकांच्या सहकाऱ्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात। तर या दोन्हीमधील अशा प्रकारचा फरक आपल्याला या सांगता येईल किंवा तुलना या दोघांमध्ये सांगता येईल। प्रश्न दुसरा, कोणते लिहा। त्यामध्ये अ, दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक कोण आहे? कष्टकरी। आ, दुपारला आनंद देणारा घटक कोण आहे? मधल्या सुट्टीत खेळणारी मुले। ई, दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी कोण आहेत? कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासनीस। ई, सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक कोण आहे? दुपार। उ, मानवी जीवनक्रमातील दुपार म्हणजेच काय? तारुण्य। उ, वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ म्हणजेच कोणता काळ? दुपार। प्रश्न तिसरा, आकृतीबंध पूर्ण करा। तर यामध्ये दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये सांगायची आहेत। त्यातील पहिलं आहे, शेतकऱ्यांकडे आदराने पाहते। 2, जनावरांना छान आराम करा असं सांगते। 3, गाडीवानांना दुपार सलाम करते। आणि 4, कामगारांना दुपार आशीर्वाद देते। प्रश्न चौथा, डौलदार गिरीशिखरे धापाच टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा। तर हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे। तर याचं स्पष्टीकरण पाहूया। इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत म्हणजे गिरीशिखरांवर निर्जीव वस्तूवर मानवी भावनांचे आरोपण केले आहे, म्हणून हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे। प्रश्न 5वा, खाली काही शब्दांचे गट दिले आहेत, त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा। उदाहरणार्थ मित्र, दोस्त, मैत्री, सखा, सोबती। तर यातील वेगळा शब्द आहे मैत्री। तर पुढे पाहूयात। 1, रस्ता, वाट, मार्ग, पादचारी, पथ। तर पादचारी हा या गटातील वेगळा शब्द सांगता येईल। 2, पर्वत, नग, गिरी, शैल, शिखर। तर यातील वेगळा शब्द आहे नग। 3, ज्ञानी, सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार। तर या गटातील वेगळा शब्द आहे सुकर। 4, डौल, जोम, ऐट, दिमाग, रुबाब। तर या गटातील वेगळा शब्द आहे जोम। 5, काळजी, चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर। तर यातील वेगळा शब्द येईल जबाबदारी। प्रश्न 6वा, स्वमत। यामध्ये अ, माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा। उत्तर आहे, मे महिन्यामध्ये मला शाळेला सुट्टी असल्यामुळे दररोज दुपारी आम्ही भाकरी घेऊन शेतात जात होतो
शेतातील आंब्याची झाडे आंब्यांनी बहरून गेली होती. सर्वात समोर जाऊन आंब्याचे पाड जमा करण्याची आमच्यात चढाओढ सुरू होती. झाडाचे पाड खाणे हा आमचा जणू रोजचा धंदा. पोटभर पाड खाल्ल्यानंतर झाडाखाली आम्ही खेळत बसायचं. खूप मजा यायची. खेळ खेळून झाल्यानंतर पोटातील कावळ्यांची कावकाव ऐकू यायची. एका बुक्कीत कांदा फोडायचा आणि 5 मिनिटात आणलेली भाकर संपून जायची. खूप सुंदर असायची ती दुपार. जीवनातील बहुमूल्य आठवणी त्या दुपारमध्ये साठवलेल्या आहेत. पुढे आहे दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. उत्तर आहे दुपार या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग आहे तो मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा. तो वाचता क्षणी मला शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे दिवस झरकन आठवले. मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर अर्धे मिनिट सुद्धा थांबायला कोणी तयार नसतो. आम्ही डबा किती भरभर खायचो. अनेकदा तोंडात घास घेऊनच मैदानावर पळायचो. मधली सुट्टी म्हणजे हैदोस होता नुसता. या मधल्या सुट्टीत आम्ही असंख्य गोष्टी केल्या आहेत. पाठातला हा प्रसंग लेखकांनी मोजक्या शब्दात लिहिला आहे, पण सगळी मधली सुट्टी त्या तेवढ्या शब्दात उभी राहते. म्हणून या पाठातला हाच प्रसंग मला सर्वाधिक आवडला आहे. प्रश्न 7वा अभिव्यक्ती. त्यामध्ये तीनही ऋतूतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा. तर यामध्ये आपल्याला तीनही ऋतू घ्यायचे आहेत आणि प्रत्येक ऋतूतील सकाळ कशी होती, संध्याकाळ कशी ते वर्णन करायचं आहे. तर पाहूया. उन्हाळ्यातील सकाळ. तर माझी उन्हाळ्यातील सकाळ सावकाश होते. शाळेला सुट्टी लागलेली असते. अभ्यासाचा ताण नसतो. घरातील इतर व्यक्तींना पण सकाळी घाई नसते. सगळे काही शांततेने व सावकाशपणे सुरू असते. तर उन्हाळ्यातील संध्याकाळ. उन्हाळ्यातील संध्याकाळ आम्ही सर्व मित्र मैदानावर जमा होतो. क्रिकेटची टीम तयारच असते. उन्हाळ्यात कधी फळांचा रस, कधी ज्यूस, तर कधी आईस्क्रीम खाण्याची मजाच असते. हिवाळ्यातील सकाळ. हिवाळ्यातील सकाळ ही खूप थंड असते. थंडीमुळे अंथरुणातून बाहेर निघावेसे वाटत नाही. तरीही मला उठवण्यासाठी आईची हाक कानावर येते. कंटाळवाण्या सुरात मी उठतो. आंघोळ करायचं मन नसतं, पण थंडीत गरमी येण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करतो आणि रोजच्या कामाला लागतो. हिवाळ्यातील संध्याकाळ. हिवाळ्यात लवकरच संध्याकाळ होते. 6:30 ते 7 वाजता अंधार पडतो. हिवाळ्यातील संध्याकाळचे वातावरण प्रसन्न वाटते, पण कधी कधी इतकी थंडी पडते की संध्याकाळी स्वेटर घालावे लागते. पावसाळ्यातील सकाळ. पावसाळ्यातील सकाळ कधी रिमझिम तर कधी मुसळधार असते. शाळेत जायला उशीर होईल की काय याची भीतीही असते. शाळेत जायचा कंटाळा येतो. रेनकोट घालण्याची घाई सकाळी असते. पावसाळ्यातील संध्याकाळ. संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू असतो. ओली चिंब झाडं, घरट्यातले पक्षी, मधातच कडकडणाऱ्या विजा आणि गडगडणारे आभाळ, सगळं काही नवीन वाटतं. पावसाळ्यातील संध्याकाळी आईच्या हातचे गरमागरम भजे खाण्याचा मोह टाळता येत नाही. त्यामध्ये पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा. उत्तर आहे दुपार जेव्हा शेतात जाते तेव्हा ती आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. तेव्हाही दुपार आईप्रमाणे प्रेमळ होते. वडाच्या झाडावर दुपारी पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला असतो आणि फांदीवर ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारी पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. तेव्हा जणू काय दुपार अंगाई गीत गात असते. आणखी उत्साहाने काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणणाऱ्या दुपारमध्ये प्रोत्साहक मित्राचे रूप पाहायला मिळते. तीच दुपार जनावरांना छान आराम करा असे प्रेमळपणे सांगत असते. कामगारांना कार्यरत रहा असा संदेश देत असतानाही दुपार एखाद्या बापासारखी भासते. दुपारच्या सुट्टीत मुलं डबा खाऊन थोडा वेळ खेळ आणि मस्तीही करतात, तेव्हा त्यांच्यासोबत ही दुपार खेळकर मुलासारखी भासते. प्रस्तुत पाठामध्ये त्याचप्रमाणे दुपारची विविध रूपे पाहायला मिळतात.
आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.